आणि सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी विजयी होत सर्वात तरुण आमदार होण्याचा बहुमान मिळवला। रोहित पाटील यांच्या विजयानंतर रोहित त्यांच्या आई सुमनताई पाटील आणि बहीण स्मिता पाटील यांच्याशी संवाद साधलाय कुलदीप माने यांनी। जे संपूर्ण कुटुंब आपण पाहतोय आर पाटील यांचं कुटुंब निमित्त आहे गुलालात नाहण्याचं। रोहित पाटील प्रथम आमदार झालेत, सर्वात तरुण आमदार होण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला। सुरुवातीला अभिनंदन, पहिली भावना प्रतिक्रिया। या मतदारसंघातल्या लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि आम्हाला सर्वांना विजयी करण्याचं काम केलं। चांगली दिशा या मतदारसंघातल्या लोकांनी आतापर्यंत देण्याचं काम केलेलं आहे आणि हा विजय मी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना आणि स्वर्गीय आबांना समर्पित करतो। तर आबांचा प्रवास तुम्ही पाहिलाच होता, ज्या पद्धतीचा खडतर प्रवास जिल्हा परिषद सदस्यापासून ते आमदार, आज लेख आमदार झालाय, काय पहिली खूप आनंद झाला। बहीण ताकदीने पाठीशी उभी राहिली आणि निवडणुकीत खरंच आज रोहित आमदार झालाय, खूप आनंद वाटतोय। कारण का आबांच्यावरती जसं तासगाव कवठे महांकाळमधल्या जनतेने प्रेम केलं, अगदीच त्याच पद्धतीचं प्रेम वहिनींनाही मिळालं आणि आज रोहितलाही त्या पद्धतीचं प्रेम मिळालंय। कशा पद्धतीने पुढची व्यूहरचना? मी जे मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलो होतो त्या सगळ्याचे पाया मी आता मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी घातलेला आहे आणि उद्याच्या 5 वर्षामध्ये काम करत असताना ही सगळी कामं पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा असणार आहे। विरोधकांना काय सल्ला आता राहील? घड्याळ चिन्हावर पर्यंत तुमच्या गेले जे जुनं चिन्ह ना, पुढच्या 5 वर्षामध्ये काम करताना कुठल्याही विकास कामामध्ये आडकाठी न घालण्याची भूमिका त्यांनी घ्यावी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्रितपणाने काम करू। धन्यवाद। तर हे होते रोहित पाटील, जसं महाराष्ट्रातील सर्वात तरुण चेहरा आमदारकीचा म्हणून ओळखला जातो। त्यांच्या विजयानंतर संपूर्ण आर कुटुंबाची, रोहित पाटील यांच्या कुटुंबाची आपण मुलाखत पाहिली। कॅमेरा पर्सन कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।